भारतीय शेअर बाजाराच्या आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी उसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील 1% अधिक वाढला. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेमुळे पश्चिम आशियात तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून आला. भारतीय बाजाराने देखील या सकारात्मक वातावरणाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. सेन्सेक्सने 80,000चा महत्वाचा टप्पा पार केला तर निफ्टी 24,300च्या जवळ पोहोचला. बँकिंग, आयटी, ऑटो, रियाल्टी आणि मेटल क्षेत्रातील समभागामुळे सर्वाधिक तेजी ही दिसून आली. खासगी बँकांचे शेअर्स तेजीत राहिल्याने बाजाराला मोठा आधार मिळाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस यांच्या समभागांनी निर्देशांक वाढवण्यात मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार सतत दबावाखाली दिसत होता. भूराजकीय तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन व्याजदराबाबत अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले होते. मात्र अचानक आलेल्या सकारात्मक जागतिक संकेतामुळे बाजाराने दमदार पुनरागमन केलं.